आपण जास्त करून पायऱ्या मारतो, पण इथं कसं इथं पाईपावर मारू आपण. पकडतो भूषण. मध्ये पॉवर पाहिजे, कास्ट मध्ये पॉवर असली मग थाईज मध्ये पॉवर लागते, मग त्याच्याने काय होतं जंप तुमची ओके जाते. विचार चालू आता काय. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 270वा दिवस आहे. तर आज आपण आलो ग्राउंड कट. काल आपल्याला यायला जमलं नाही, कारण की काल इतका पाऊस पडला. परवा ह्याच्यापासून रात्रीपासून तर सकाळपर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होता. आपण जेव्हा वर्कआउट करत होतो आपल्या घराच्या मागे शेड आहे ना, शेडमध्ये आपण काल वर्कआउट केला. तर नंतर इकडे चक्कर मारून बघितली, पूर्ण आपलं जे नाला आहे ना, नाला भरला होता, पूर्ण धरण भरलं होतं. काल लईच पाऊस पडला होता आणि प्रत्येक गल्लीत तर पुरं पाणीच तुंबलं होतं. त्याच्यामुळे कुठं जातच नाही आलं आपल्याला काल. त्याच्यामुळे आज थोडंस ओपन झालं, आज आलो ग्राउंडकडे आपण. पण एक गोष्ट आहे, पाऊस लय काल पडला. तर चला आज ग्राउंडकडे आलो. थोडासा अंधारच आज, करंट नाही आला. तर आता इथून पुढे हिवाळा लागला बघा. आता दसरा जवळ आला, आता दसऱ्याला काय 2-4 दिवस बाकी आहे. आता बघा सेम टाइम वर आलो, पण अंधार बघ किती. पहिले उजेड होता, 5:30 वाजता 5 वाजता उजेड राहत होता. आता अंधार राहतो. आता 6:30 वाजले तरी अंधार राहणार आहे हिवाळ्यात. तर चला तर काल आपले हिल ट्रेनिंग मिस झाली, कारण की काल पाऊस आलता, वर्कआउटच करता नाही आला. कारण की हप्त्यातून एकदाच आपल्याला टाइम भेटतो बाहेर जायला, कारण की ड्युटी असल्यामुळं जाता येत नाही. हप्त्यातून एकदा दिवस, आज हा रविवार हुकला तर डायरेक्ट पुढचाच रविवार असतो, डायरेक्ट मध्ये जाताच येत नाही आपल्याला. तर जाऊन द्या, यावेळेस पावसाने हे झालं. पुढच्या वेळेस नेक्स्ट नवीन ह्याच्यावर जाऊ, पॉइंटवर. लेसचं तुम्हाला सांगतो, लेसचं काय करायचं, इथून टाईट करत जायचं, इथून. पोरं काय करते, समोर टाईट करते, इथं ढिल्ल सोडते, मध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये काय होतं, ते पुढचे बोट असते ना, ते बोट मध्ये असे फिरते, इथं टाईट राहतं आणि पुढचे बोट ढिल्ले राहते. रनिंग करायला म्हणजे अनकम्फर्टेबल वाटतं आणि पाय पण एवढा फिट राहत नाही. इथं कसं इथून फिट केलं ना, पूर्ण एका लेवलला पाय राहतो आणि स्पीड येते. आणि एक्स्ट्रा लेस नाही का याच्यात टाकून द्यायची, नाही कसं आहे, रनिंग करता करता पायात पडली, या पायाची लेस या पाया खाली जाते, रनिंग करता पाय पडला सुटून जाते. तिथं तुमचं मग रनिंग करताना एक हे होऊन जाईल, म्हणजे भरतीत असले किंवा मॅरेथॉन मध्ये असले तेव्हा टाइम वाया जाईल. आणि नाही तर आपल्या प्रॅक्टिस मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, पण असं बांधलं ना तर टेन्शन राहत नाही. गाठण सुटली तरी लेस ह्याच्यात गुंतलेलीच राहते, त्याच्यामुळे जेवढं ऍडजस्ट केलेलं नाही तेवढंच ऍडजस्ट मध्ये राहते, लेस पूर्ण ढिल्ली होत नाही. हे बेनिफिट आहे त्याचं. चला, पण एक गोष्ट आहे, आपल्या जुन्या मोबाईल पेक्षा याचा कॅमेरा थोडासा ऍडव्हान्स आहे. हा सोनीचा कॅमेरा आहे, पहिला बेसिक होता 50 मेगापिक्सल, हा 50 13+10 असं काहीतरी सोनीचा वाटतं. तर ह्या नवीन मोबाईल मध्ये आपण व्हिडिओ शूटिंग करू राहिलो आज. तर नवीन घेतला आपण, कारण की त्याचा परफॉर्मन्स 1 वर्ष झाला, त्याने एकदम क्लिअर साथ दिली त्यांनी, आणि त्याचा परफॉर्मन्स पण व्ह्यूचा ओके होता. कारण की एडिटिंग प्लस व्हिडिओ आपले कमीत कमी 270 पहिले एक व्हिडिओ म्हणजे 400 व्हिडिओ शूट केले त्या फोनने, तरी परफॉर्मन्स ओके. ऍव्हरेज म्हणता येत नाही, पण 1 वर्ष कंटिन्यू चालला तो. तर आता इथून पुढं हा फोन किती राहतो आपल्याला ते बघू. आता इथं काय करू, इथं आपलं लेग स्ट्रेस करायचं. कधी पण लक्षात ठेवा, रनिंगच्या आधी लेग स्ट्रेस असं वरती करायला जमलं तुम्हाला तर तुमची अर्धी रनिंग परफेक्ट होऊन जाते. कारण की ही पायाची मसल असते ना, ही मागची पायाची मसल, ही जर फ्री झाली तुमची पूर्ण लेग फ्री होऊन जाते. त्याच्यामुळे काय
भरतीत गेलं ना तर कुठं तुम्हाला लवकरात लवकर जर स्ट्रेचिंग करायची असली तर सगळ्यात मेन गोष्ट असं लेग स्ट्रेस करा तुम्ही. त्यांनी काय होतं तुमचं पूर्ण लेग फ्री होऊन जाते. नाही दुसरं वॉर्मअप करायच्या ऐवजी हे 2 लेग स्ट्रेस करा, तुमची पुरी बॉडी म्हणजे लोअर बॉडी पूर्ण फ्री होऊन जाते. दुसरं तुम्हाला वर्कआउट करायची गरज नाही. कमी टाइममध्ये तुमचं सगळं सफिशियंट होऊन जातं. तर चला वॉर्मअप करू. चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. कधी पण लक्षात ठेवा, रनिंग करा नाही तर जिम करा, काही करा, वॉर्मअप कंपल्सरी करणं कारण की तुम्हाला बॉडी ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये होती. तर चला आता काय करू, आपलं रेग्युलर मध्ये जॉगिंग करू. जॉगिंग कुठं करायची, इकडं करायची की इकडं करायची, कारण की आपल्याला तर माहिती पावसाळा आहे, पावसाळ्यामुळे जॉगिंग बंदच आहे आपली, कारण कुठं करता येत नाही जॉगिंग. दुसरा वर्कआउट आपला नक्की करतो आपण. तर चला आज काय करू, जॉगिंग इकडे तर पाणी आहे, इकडेच करू जॉगिंग आपण या ठिकाणी. तर चला तर आज आपण नॉर्मल जॉगिंग केली, कारण की आज वर्कआउट आपला वेगळा आहे, त्याच्यामुळं आज जॉगिंग कमी करणं लागणार आज. तर चला इथूनचे नॉर्मल, जेव्हा आपण रोडनी पोहतो, रोडनी तो पाय एकदम सफिशियंट टाकायचे, जास्त तुम्ही ताकद नका लावू आणि जास्त फटके नाही पडले पाहिजे, ह्या हिशोबाने रनिंग करायची. कधी पण असा स्मूथ पाय टेकवायचा, असा या ठिकाणी असा टाकला तर तुम्हाला गुडघ्याला नीला ही फटका पडतो आणि इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. त्याच्यानं आपला एक तर रनिंगचा शूज सोल मोठा आहे, त्याच्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला, म्हणून आपण रोडवर रनिंग थोडीशी करतो. तरी काही सिक्युरिटी घेऊनच करतो आपण, म्हणजे पूर्ण बिनधडक करत नाही. तसं तुम्ही पण करू नका,
किंवा इंजुरी झाली तर तुम्ही 10, 15, 20 दिवस वाया जाईल. त्याच्यामुळं काळजीपूर्वक करायची कधी पण. तर चला आज रनिंग आपला वॉर्मअप कम्प्लीट झाला. आजचा वर्कआउट काय ते बघू. चला आपली जॉगिंग कम्प्लीट झाली. आता दोघांची जॉगिंग बाकी आहे. कुठपर्यंत कर जॉगिंग? इकडून इकडे चाललं कर. वॉर्मअप चालू करायचं ना. कर कर मार तिथून राऊंड मारा. तर चला ते दोन राऊंड मारूच तर आपण काय करू, वॉकिंग करू थोडीशी. आणि आजचा वर्कआउट काय आहे तर आपण सांगू. आजचा वर्कआउट आहे आपला इन आउट वर्कआउट. इन आउट वर्कआउट काय असतो माहिती का? जे बिगनर लोक मारू शकते आणि जे जुने लोक आहे ना ते पण मारू शकते. कारण की याने काय होतं, आपली रनिंगला स्टेप बॉडी म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो इन आउट वर्कआउटने. पण याचं काय करायचं, बिगनरने हळूहळू मारा. जे आपले रेग्युलर मधले लोक आहे ना त्यांनी काय करायचं, स्टेप वाढवायची फक्त बस. स्टेप वाढवायची म्हणजे जे कसं 50चा सेट मारत असले तर आपण 100चा मारायचा, 200चा मारायचा, 400चा मारायचा. या हिशोबाने आपली जेवढी कॅपॅसिटी, आपली जेवढी लिमिट आहे तेवढी. तर इन आउट वर्कआउटचा हाच बेनिफिट होतो. आणि स्टॅमिना एक वाढतो. जसे रनिंगने आपण सेम आहे असं काहीच नाही की लगे वेगळा फंडा आहे की रनिंग आपण कमी करायची तर हे होईल. तर सेम रनिंगनी जो आपल्या बॉडीला इफेक्ट होतो सेम टू सेम इन आउट वर्कआउटने हाच इफेक्ट होतो आपल्या बॉडीला. ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट, पोरांचा एक भ्रम आहे की दररोज 5-5 किलोमीटर मारा, दररोज 1600 मारा तर आपलं 1600 ओके होतं. ही गोष्ट रॉंग आहे. तुम्ही प्रत्येक दिवशी एकाच बॉडीला एकच वर्कआउट दिला ना तुम्ही तर ती बॉडी इंजुरी होऊन जाती, नाहीतर त्याला मसल क्रॅम्प येतो, नाहीतर मसल पेन होऊन जाते. हे लफडा होतो. तर काय करायचं, पर डे 6-7 दिवस असते आपल्या हप्त्यातून तर वेगवेगळ्या बॉडीला वेगवेगळा वर्कआउट द्यायचा. आज लोअर बॉडी, उद्या अप्पर बॉडी, उद्या स्ट्रेंथ ट्रेनिंग, उद्या मग स्किपिंग, म्हणजे असे वेगवेगळे वर्कआउट करायचं. म्हणजे जेणेकरून कसं आहे, आज लेग वर्कआउट केला, 4 दिवसांनी लेग वर्कआउट आला म्हणजे लेग तोपर्यंत रिकव्हरी होऊन जाते आपली. हा मेन फंड आहे. आणि पोरांचं कसं फंड आहे, आता हे वर्कआउट करते, रनिंग करते, इथून घरी गेलं ना तर बाकी काहीच नाही. मग मसाज करत नाही, कधी पाणी जास्त पित नाही. म्हणजे सगळ्या दोन गोष्टी 2% बेनिफिट होतं सगळ्या गोष्टीचा. पण तुम्ही जेवढ्या सगळ्या गोष्टी करत गेले ना ते 2% मिळून 50-100% तयार होते. ही मेन गोष्ट आहे. लोकांना काय वाटतं, पाणी पिण्याने काय होतं, ठीक आहे जमून जाईन आपलं, पण ते इफेक्ट करतोच. वर्कआउटला इफेक्ट करतो. वर्कआउट करायचं म्हणजे डिसिप्लिन मध्ये राहणंच लागतं. मेन गोष्ट ती आहे. विदाऊट डिसिप्लिन चालत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता काय करू, आता आजच्या वर्कआउटची तयारी करू. हा इन आउट वर्कआउट आपण या पोझिशनला करणार आहे. इथं कसं करायचं, कधी पण इन इन आउट आउट. कधी पण पुढं कमी पाय टाकायचा, माग जास्त पाय घ्यायचा. असा इन इन आउट आउट, इन इन आउट आउट, इन इन आउट आउट असा पाय घ्यायचा. कधी पण हा पाय टाकला, दुसरा पाय ह्याच लेवलने आला पाहिजे. हा माग घेतला, दुसरा पाय हाच लेवलने आला पाहिजे. याने काय होतं, रनिंग जो करतो आपण, रनिंग करताना असा हा पाय पडतो, दुसरा उचलतो, परत असा सरळ अशी पडते पाय आपले. नाही तर रनिंग करताना प्रॉब्लेम काय होतो, असे 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 पाय पडते. याने काय होतं, रनिंग करताना बॉडी बॅलन्स बिघडतं. त्याच्यामुळे ह्या वर्कआउटने आपले बरोबर ॲक्युरेट पाय पडते असे. त्याच्यामुळे रनिंग आपली परफेक्ट होती. तर चला आजचा वर्कआउट चालू करू.
तर आपले 2 एक्सरसाइज केला, 2 एक्सरसाइजचे आपण 3 सेट मारले इन आउटचे, बेसिक मधले मारले. आता हेच बेसिक मध्ये वर्कआउट आपण रनिंग मध्ये मारायचा आहे. म्हणजे झिगझॅग मारतो ना आपण, लॅडर मारतो, पण लॅडर नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण दोरीनेच मारू. फक्त हाच वर्कआउट आहे, फक्त थोडा ऍडव्हान्स आहे. तर चला तो मारू. आता आपण हा वर्कआउट आता पलीकडे करू, कारण की जागा ऍडजस्ट नाही. आता इकडं हा अलीकडे टाक, अलीकडे इकडून पकडतो भूषण. इथून हा पूर्ण रस्ता क्लिअर आपला. इकडे कसं ही अडचण येत होती इथून, आणि इकडं त्याला सरळ पुढे टाका चिटकून. हा काय जॉईंट मधून, म्हणजे पहिले कसं आपण जागेवर इन आउट करत होतो, आता क्रॉस मध्ये करायचं, जायचं इन आउट करत, यायचं इन आउट करत असं. हा आहे. तर हा वर्कआउट जास्त करून कोण करतं, फुटबॉलवाले किंवा ह्याच्यावाले हे यूज करते, कारण की एक चपळपणा, स्पार्कपणा येतो ह्याने. तर चला टाकले का. चल तर हा ऍडव्हान्स मधला इन आउट वर्कआउट कम्प्लीट झाला. म्हणजे पहिले जागेवर मारले होते, आता आपण साईडवेस मारले. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय त्याच्याकडे बघू. तर 2 वर्कआउट कम्प्लीट झाले. आता काय करू, तिसरा वर्कआउट आपण स्टेप वर्कआउट करू. सेम आहे, इन आउटचाच आहे, फक्त थोडासा पहिला सिंपल केला, दुसरा त्याच्यावर थोडासा ऍडव्हान्स केला, हा तिसरा त्याच्यावर थोडासा ऍडव्हान्स आहे. स्टेप वर्कआउट करू. स्टेप वर्कआउट कसा करायचं तुम्हाला दाखवतो. तर हे सपोर्ट आपल्याला पाईप आहे, पाईपावर काय करायचं, असं सहसा आपण जास्त करून पायऱ्यावर मारतो, पण इथं कसं याच्यावर पाईपावर मारू आपण. याने काय होतं, आपले काप्स असते ना, हे काप्स मध्ये पॉवर येते, आणि काप्स मध्ये पॉवर आले म्हणजे रनिंग परफॉर्मन्स तुमचा ओके होतो. तर चला हा वर्कआउट कसा आहे ते करायचं.
चला याचे पण आपले काय झालं 3 सेट कंप्लीट झाले. 120 चे सेट मारले आपण याचे 3. तर चला ह्याच्यावर आता ऍडव्हान्स मध्ये काय अजून ते एक बघू. चला ऍडव्हान्स विचार चालू आहे. आता काय डायरेक्ट घरी पळवलं. चला अजून एक स्टेप बाकी आपली. चल इकडे सोपी रे, आता सोपी करा ना आता लय. तर आपण मारली जंप. जंपने काय होतं माहिती का, या काप्स मसल असते आपली, या काप्स मसून इथून पॉवर डेव्हलप होती. तुमचे रनिंग करताना जसं काप्स मजबूत पाहिजे, रनिंग जंप मारताना इथून निघलं ना तर या काप्स मध्ये पॉवर पाहिजे. काप्स मध्ये पॉवर असली मग थाईज मध्ये पॉवर लागते. मग त्याच्याने काय होतं, जंप तुमची ओके जाते. आणि रनिंग मध्ये पण ते 2 गोष्टी असल्या तर तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. पाय गळत नाही. नवीन पोरांचे कसे पाय गळते रनिंग करताना, ते होत नाही. त्याच्यानंतर पाय वाकडे तिकडे पळत नाही, पूर्ण बॉडीवर कंट्रोल राहतो आपला. आणि रनिंग मध्ये लॉंग स्टेप पडते. लॉंग स्टेप टाकली, 2 टेक्निक आपले, अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी दोन्ही यूज करायची. त्यात आपली लोअर बॉडी आपण जसं यूज करतो लॉंग स्टेपनी तर आपले पाय गळत नाही, हे जास्त स्टॅमिना टिकून राहतो. तर हा बेनिफिट आहे या गोष्टीचा. तर चला आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला आपला इन आउटचा. चला रेग्युलर आपला आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला. तर रेग्युलर मधला वर्कआउट बाकी आहे अजून आपले. तर रेग्युलर मधलं काय वर्कआउट आहे, स्किपिंग बाकी, स्किपिंग बाकी आणि स्क्वॉट बाकी, ऍप बाकी, 3 गोष्टी बाकी. चल पट्टायचं स्किपिंग आहे. तिकट ठेवेल आहे मला. हा तिकडे ठेवले पटकन. आज करायचं होतं का. तर चला स्किपिंग बाकी आपली. स्किपिंग नंतर आपले सपाटे म्हणजे हे बाकी. तर चला तर 3 सेट कंप्लीट झाले आपले 150-150च्या स्किपिंगच्या. ही तर रेग्युलर मध्ये आहे. तर चला रेग्युलर मधला अजून एक वर्कआउट बाकी आहे, तो करू आपण. याने काय होतं, या एक्सरसाइजनी पण काय होतं, काप्स पॉवर वाढते आपली रनिंग करताना. तर आपली राहिले डिप्स राहिले आता. तर चला आपले डिप्स राहिलेले काल पण सुट्टी मारली ना? काहीच नाही. आपले डिप्स राहिलेले. कालचं 1.5 घंटा, आजचं 1.5 घंटा. इथं मारायचे का काय करे, कालचं 1.5 घंटा, आजचं 1.5 घंटा, 2-3 घंटे बाकी आज ते. मागचे 10 दिवसाचे ते काढू का? हा
त्याच्यावर दोघांना जमते, तीन नाही जमत. मार ना, एक सेट मार, मी मारतो मग. एक सेट मारा, तू एक सेट मार, एक सेट. मग तुम्ही 15 सेट मारायचे. तर आपण 12-12चे 11 राऊंड कम्प्लीट झाले आपले. त्याने काय होतं, चेस्ट वाढते, बायसेप मध्ये पॉवर येते, अजून थाईज बनते, आपल्या थाईज मध्ये पॉवर येते. जसं आपण बॅक जातो तसं, म्हणजे हे नाही सपाटे टाईपच आहे, पण सपाटे एक याचं काय म्हणते त्याला, रुटीन मध्ये फ्लो मध्ये मारणं लागतं उभं राहून. असं आपण एवढं जमत नाही, त्यासाठी आपण असं करतो. मिक्स आहे, कॉम्बन आहे, सूर्यनमस्कार प्लस सपाटे. पण इफेक्ट आपल्याला हेच होतो, जोर मारल्याने. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता फुल मला वाटलं 50 सेकंड नाही. काढून तो गेला 2 मिनिटं होणार. तुमची इच्छा असेल तर. आज उठणार आहे का? 9 दिवस उठतात ना वाटतं. चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता जायची तयारी करू. साहेब आहे ना,
राजूर कोणीकडे राजूर कोणीकडे राजू तिकडे वाटली त्याच्या पुढे चिखलीच्या पुढे. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय.